देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने निर्णय। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंचं सरकार भ्रष्टाचारी होतं। मवियाचे गृहमंत्री 100 कोटींची वसुली करत होते। आमदार बबनराव लोणीकरांचे आरोप। विरोधकांना आमच्या फॉर्म्युल्यावर लक्ष देण्याची गरज नाही, विरोधी पक्षनेता होणार की नाही यावर विचार करावा, उदय सामंतांचा विरोधकांना टोला। कल्याणच्या 65 बेकायदा इमारतीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी। 3 महिन्यात इमारती जमीनदोस्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। सातारा जिल्ह्यात ऊस दरासाठी आंदोलन होण्याची शक्यता। 8 दिवसात ऊस दर जाहीर न झाल्यास बळीराजा संघटनेकडून आंदोलनाचा इशारा। साताऱ्यात व्यावसायिकांचं रस्त्यावर उतरून आंदोलन। बांधकाम विभागाने रस्ता चुकीच्या पद्धतीने डस्ट टाकल्याने आंदोलन। मावळमधील संत तुकाराम साखर कारखान्यात ऊस गाळप हंगाम सुरू। ऊस तोडणीला वेग, तर जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून ऊसाची वाहतूक सुरू। पीक विमा तालुकास्तरीय तक्रार संनियंत्रण समितीची बैठक। हिंगोलीच्या वसमत तहसील कार्यालयात पार पडली बैठक। कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा शेतकऱ्यांचा। पैठण तालुक्यात यंदा 9567 हेक्टरवर रब्बीची पेरणी। रब्बी हंगामामध्ये हरभरा, ज्वारी, गव्हाकडे शेतकऱ्यांचा कल। परतीच्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 ते 3.5 हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव। तमिळनाडूच्या नागपट्टिनममध्ये चक्रीवादळामुळे मच्छीमारी करण्यास मनाई। बोटी घेऊन समुद्रात न जाण्याचा IMDचा सल्ला। पैठण तालुक्यात बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। यामुळे रब्बी हंगामातील पेरणीच्या कामाला स्थगिती। बिबट्याला जेरबंद करण्याची पैठण तालुक्यात बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। यामुळे रब्बी हंगामातील पेरणीच्या कामाला स्थगिती। बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी। भिवंडी मनपा मुख्यालयासमोरील अवैध वाहन पार्किंग, पोलिसांची कारवाई। यामुळे वाहने पार्क करणाऱ्या चालकांमध्ये खळबळ। उरण तालुक्यातील वेश्वी गावात चोरट्यांचा धुमाकूळ। 4 घरांमध्ये अज्ञात चोरांनी घरफोडी करत लाखांचा ऐवज लंपास। घटना CCTV कॅमेऱ्यात कैद।